सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला जी काही गर्दी दिसते ती झाली आहे ती म्हणजे एका ग्राहकाने येथून पिझ्झाचा बेस मागवला होता आणि त्या बेसला बुरशी लागली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळाली। आता आपण इथे बघितलं तर खूप काही गोंधळ जो आपल्याला इथं पाहायला मिळतो। नेमका काय प्रकार आहे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मॅडम काय झालेलं काय माहिती द्याल? मॅडम काय माहिती द्याल? माहिती हीच आहे की आमच्यापैकी एकाने प्रोडक्ट मागवलेले तर त्याच्यात बुरशी निघाली आहे। तर आता त्याबद्दल आम्ही कंप्लेंट करायला चाललो। आता 1-2 तास आम्ही इथे उभे होतो। आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला चाललो। मग आता ऑफिस चालू आहे की नाही? बंद मध्ये पण बुरशी लागलेले प्रोडक्ट आहेत का असं काही आहे? बुरशी लागलेले प्रोडक्ट्स आहेत ज्याची एक्सपायरी डेट झाली नाहीये ते बुरशी लागलेले प्रोडक्ट्स आपण लाईव्ह वर बघितले एका न्यूज चॅनलला आणि आता आम्ही तिथेच चाललो पोलीस स्टेशनला चाललो। धन्यवाद। आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी जी काही गर्दी पाहायला मिळते त्यांचं म्हणणं आहे की बुरशी लागलेले सगळे काही जे प्रोडक्ट्स आहेत ते या वेअर हाऊस मध्ये जे आहेत ते सेल केले जात आहेत आणि त्यामुळे आता सध्या मनसेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी इथे ही वेअर हाऊस जे आहे ते बंद केलेलं आहे। आणि तुम्ही सुद्धा जर ऑनलाईन कधी काही असं मागवत असाल तर आपल्याला खूप वेळेला असे प्रकार जे आहेत ते पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जर असं होत असेल तर आता अशी मागणी येते की बदलापूरमध्ये जे आहे FDA टीम म्हणजे तुकाराम मुंढे सर यांची जी काही अन्न व औषध प्रशासन विभाग आहे त्या टीमने कारवाई जी आहे ती केली पाहिजे असं। आता सध्या आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। जो काही पिझ्झा बेस मागवला होता त्याच्यामध्ये सुद्धा बुरशी लागली असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे। अजून काही माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू। पोलीस प्रशासन जे आहे ते सुद्धा इथे घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आपल्यापर्यंत येते।